नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आपल्या आजूबाजूला थोडा वेगळा जग आहे जे शब्दाने, स्पर्शाने आणि सगळ्यात महत्त्वाचं संवेदनाने अनुभवलं जातं. खरं तर अडथळा आपल्या शरीरात नसतो, अडथळा आपल्या विचारांमध्ये असतो आणि हीच गोष्ट जाणून करून देण्यामागचा आजचा दिवस आहे. आज 4 जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिवस साजरा केला जातो. ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. प्रेक्षको, ब्रेल लिपी म्हणजे नुसती ठिपक्यांची लिपी नाही, तर दृष्टीबाधित असलेल्या व्यक्तींसाठी एक प्रतीक आहे. प्रेक्षको, आजचा आपला दिवस खरं तर खूप महत्त्वाचा दिवस आहे. समानता हे फक्त सगळ्यांना एकसारखं मिळावं याच्यात नाही, तर समानता जे सगळ्यांना आवश्यक आहे ते मिळणं याच्यात आहे. याचाच उदाहरण ब्रेल दिवस आहे. शिक्षण म्हणजे प्रकाश आहे, तर अनेक लोकांच्या जीवनात प्रकाश आणणारा आजचा दिवस आहे. तर चला आपण मुख्य कार्यक्रमावर वळूया आणि आजचा आपला चर्चेचा विषय बघूया. तर आजचा आपला चर्चेचा विषय जागतिक ब्रेल दिवस या प्रकारे आहे. आणि यासाठीच आज आपल्या सोबत एक नाही तर 2 प्रमुख पाहुणे आहेत. तर आज आपल्या सोबत आहेत मिस पल्लवी कदम मॅडम. मॅम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. आणि दुसरे प्रमुख पाहुणे श्री देवेन सोनार सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. थँक्यू. पल्लवी कदम मॅडमची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे. पल्लवी कदम मॅडम, ज्यांना डिसॅबिलिटी सेक्टरमध्ये 30 वर्षाहून अधिक अनुभव आहे. सध्या ते नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया नॅब इंडिया येथे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. 1993 साली आपल्या कारकिर्दीच्या सुरुवात करत त्यांनी अकाउंट्स, एम्प्लॉयमेंट, ॲडव्होकेसी, वुमेन्स एम्पॉवरमेंट आणि रिहॅबिलिटेशन अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जॉब आयडेंटिफिकेशन कमिटी तसेच इतर अनेक एक्सपर्ट कमिटीजमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्या कॉमर्स, मास्टर्स इन सोशल वर्क तसेच लॉ, LLB आणि LLM या शैक्षणिक पात्रताधारक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एम्प्लॉयमेंट, रिहॅबिलिटेशन, ॲक्सेसिबिलिटी, ट्रेनिंग आणि CSR बेस्ड प्रोजेक्ट डेव्हलपमेंट या क्षेत्रात अनेक मोठे उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आहेत. आजपर्यंत त्यांनी हजारो व्हिज्युअली चॅलेंज कॅन्डिडेट्स यांना रोजगार मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांनी इंडिया आणि महाराष्ट्रामधील पहिला कॉल सेंटर फॉर द ब्लाइंड सुरू करण्याचे पायाभूत काम केले आहे. CSR फंडिंगच्या माध्यमातून नॅब इंडियासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी असं काम केलं आहे. एक सिनियर ॲडमिनिस्ट्रेटर आणि सेक्टर ॲडव्होकेट म्हणून त्यांनी न्यू दिल्ली, हरियाणा, गुजरात, चेन्नई, नाशिक, कोलकाता तसेच वर्ल्ड ब्लाइंड युनियन कॉन्फरन्स ओर्लँडो USA येथे नॅब इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी पॉलिसी स्ट्रेंथनिंग, सिस्टम डेव्हलपमेंट आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करण्यासाठी त्या आजही लीडरशिप आणि कोलॅबरेशनद्वारे कार्यरत आहे. तर असे बहुगुणी प्रमुख पाहुणे आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आज आपल्यासोबत श्री देवेन सोनार सर आहेत. ते सध्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथून BLS LLBच्या 5व्या वर्षात शिक्षण घेत आहेत. ते मूळचे मानोर जिल्हा पालघर येथील आहेत. वाचन, अध्यापन आणि कीबोर्ड वादन हे त्यांचे मुख्य छंद आहेत. विविध संस्थांद्वारे आयोजित केलेल्या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. कविता, लेख आणि कथा लेखन हे त्यांचे विविध आवड आहे. सध्या ते साहित्य जागर या सामाजिक गटासोबत कार्यरत असून साहित्याच्या माध्यमातून दृष्टीहीन व्यक्तींमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. यासोबत समादृष्टी प्रतिष्ठान आणि अकॅडमिक सर्कल सारख्या विविध संस्था व सामाजिक गटांमध्ये ते स्वयंसेवक म्हणून सातत्याने योगदान देत आहेत. तर असे बहुगुणी प्रमुख पाहुणे आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. चला आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया, पण त्याआधी एक छोटीशी चित्रफित या विषयाशी निगडीत बघूया.
ब्रेल लिपी ही अंध व्यक्तींसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी आहे. या लिपीचा जनक लुईस ब्रेल हा फ्रेंच अंध शिक्षक होय. या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठाव टिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकते. चार्ल्स बार्बिया या फ्रेंच सैनिकी अधिकाऱ्याने उठावदार टिंब आणि रेघा यांच्या आधारे रणांगणावरील रात्रीच्या संदेशवहनासाठी एक लेखन पद्धती तयार केली होती. लुईस ब्रेल याला त्याने या पद्धतीच्या आधारे अंधांना वाचन करता येईल अशी एक लिपी किंवा लेखन पद्धती स्पष्ट करून सांगितली. तिचेच परिष्करण करून ब्रेलने अंधांसाठी स्वतंत्र लिपी तयार केली 1824 मध्ये. रॉबर्ट मून यांनी तयार केलेल्या लिपीत उठावदार ओळी वापरतात. नीलकंठराव छत्रपती यांनी देवनागरी लिपीवर आधारित ब्रेल पद्धत तयार करण्याचं कार्य केलं. युनेस्कोने 1948 साली जागतिक ब्रेल संकेतांचा समन्वय केला. या संदर्भात भारताने पुढाकार घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. भारतातील 14 प्रमुख भाषांसाठी एक समन्वित ब्रेल पद्धती तयार करण्यात आली आहे. रोमन ब्रेल लिपीवरून भारतीय ब्रेल लिपी बनवण्याचं श्रेय अंध कल्याण संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते एक संस्थापक अल्पाईवाला यांना देणं आवश्यक आहे. ही लिपी अंध कल्याण संघातर्फे मुंबई येथे प्रसिद्ध करण्यात आली. या लिपीत अक्षरलेखन, अंकलेखन याबरोबरच गणित, विविध प्रकारची विज्ञानं, यातील वेगवेगळ्या प्रकारची चिन्हही दर्शवता येतात. ब्रेल लेखनासाठी विशिष्ट प्रकारची पाटी, टोचा अर्थात स्टायलस आणि कागद इत्यादी साधने वापरली जातात. टंकलेखन यंत्रासारखी यंत्रही ब्रेल टंकलेखनासाठी उपलब्ध आहेत. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या आजच्या कार्यक्रमात आपल्या तज्ज्ञ मंडळींकडून. देवेंजी, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जागतिक ब्रेल दिवस जे की 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो, तर तो साजरा करण्यामागचा उद्देश काय, काय सांगाल? सर्वप्रथम खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. आदित्यजी, तुम्ही म्हटलात की ब्रेल लिपीने दृष्टिबाधित लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचं काम केलं. मी त्याही पुढे जाऊन म्हणू इच्छितो की ब्रेल लिपीने प्रकाशाची गरजच दृष्टिबाधितांच्या आयुष्यातली संपवली. आणि याच ब्रेल लिपीला या ब्रेल लिपीच्या विकासासाठी किंवा या ब्रेल लिपीला आणखी पुढे नेण्यासाठी किंवा या गोष्टीची जाणीव ठेवण्यासाठी म्हणून जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की ब्रेल लिपी फार जुनी आहे, पण हा ब्रेल दिन जो आहे तो हल्लीचाच आहे. 2019 मध्ये संयुक्त राष्ट्राने ब्रेल दिनाला मान्यता दिली आणि तेव्हापासून आपण ऑफिशियली ब्रेल दिन साजरा करत आहोत. याआधी सुद्धा असे प्रयत्न झाले. म्हणजे 2001 मध्ये वर्ल्ड ब्लाइंड युनियनने हा दिवस ब्रेल दिवस म्हणून स्वीकारला. त्यानंतर या पातळीवरती खूपच ॲडव्होकेसी केली गेली आणि शेवटी संयुक्त राष्ट्राने हा दिवस स्वीकारला. आणि हा दिवस ब्रेल लिपी साजरी करण्याचा आहे. ब्रेल लिपीला आणखी ब्रेल लिपीचा प्रचार प्रसार कसा होईल आणि त्या ब्रेल लिपीच्या योगाने जास्तीत जास्त दृष्टिबाधित व्यक्तींना कशी मदत केली जाईल किंवा त्यांच्या आयुष्याला कसं पुढे नेता येईल हे पाहण्याचा हा दिवस आहे. नक्कीच. ब्रेल म्हणजे ब्रेल लिपीने स्वावलंबनाचं प्रतीक आहे जे दृष्टिबाधित आहे यांच्यासाठी, असं तुम्ही आम्हाला सांगितलं. देवेंजी, माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ब्रेल लिपीचा शोध लुईस ब्रेल यांनी लावला, तर त्यामागची प्रेरणा काय होती, काय सांगाल? खरं तर ही सर्वच गोष्ट एका अपघातापासून सुरू झाली. लुईस सिमॉन ब्रेल यांचा जन्म 1809 साली झाला फ्रान्समधल्या एका छोट्याशा कुपरे नावाच्या गावात. आणि त्यांना अंधत्व आलं ते अपघातानेच आलं. लहानपणी आपल्या वडिलांच्या कार्यालयात काम करत असताना, खेळत असताना त्यांना सुई लागून एका डोळ्याला त्यांचा अपघात झाला आणि त्यानंतर त्या डोळ्याचं इन्फेक्शन हळूहळू दुसऱ्या डोळ्यालाही झालं आणि ते संपूर्ण अंध झाले. त्यानंतर लुईस ब्रेल हे फ्रान्सच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड यूथ मध्ये त्यांचा प्रवेश झाला. तिथे व्हॅलेंटाईन हावी नावाचे शिक्षक होते जे ती शाळा चालवत होते. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दृष्टिबाधितांसाठी स्पर्शलिपी विकसित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्पर्शलिपी ही डोळसांच्याच
अक्षरांप्रमाणे टॅक्टाईल मार्क्सच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला की स्पर्शाच्या माध्यमातून कशी अक्षरं त्यांना ओळखता येतील. गंमत अशी झाली की योगायोगाने एकदा सैन्यातील एक अधिकारी चार्ल्स बार्बियर त्यांच्या शाळेत आले आणि त्यांनी सैन्यासाठी वापरली जाणारी एक गुप्त लिपी त्यांना दाखवली, जी आत्ताच्या ब्रेल लिपीसारखी नव्हती. ती 14 टिंबांची होती. ही लिपी स्पेशली लुईस ब्रेल यांच्या मनात खूप रुंजी घालू लागली. अवघ्या 15 वर्षांचे असताना लुई ब्रेल यांनी अथक परिश्रम करून दिवसरात्र यावरती मंथन करून आपल्या मित्रांना दाखवून की किती गोष्टी कशा शक्य आहेत, वाचता येतंय का वगैरे, हे सगळं केल्यानंतर त्यांनी 6 टिंबांची आजची जी ब्रेल लिपी आपण पाहतो ती विकसित केली. आणि अशा पद्धतीने ब्रेल लिपीचा शोध लागला. अवघ्या 15 वर्षांचं वय असताना त्यांनी हा शोध लावला. नक्कीच. पल्लवी मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की ब्रेल लिपी म्हणजे नेमकं काय, ती कशी वाचली जाते, याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच. सर्वप्रथम मी सह्याद्री वाहिनीचे आभार मानते, त्यांनी आमंत्रित केलं आम्हाला आज. कारण अशा माध्यमातूनच आपल्याला अवेअरनेस क्रिएट करता येतो लोकांमध्ये आणि जनजागृती क्रिएट करता येते. तर ब्रेल लिपी ही 6 टिंबांची लिपी आहे. ती अशा प्रकारे दिसते, जी नॉर्मली थोडंसं गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते हे दाखवून मी. कारण ह्याच्यामध्ये जे अ आहे तो पहिला डॉट आहे आणि ब आहे तो 2 डॉट आहेत त्याच्यात. तर अशा प्रकारे आपण ते शब्द तयार करतो आणि त्याच्याने वाक्य तयार होतं. तर असा हा इंग्लिश वाक्य आहे. ए चा ए डॉट आहे, बी चे 2 डॉट आहे. अशा प्रकारे आपण ते वाचलं जातं आणि लिहिलं जातं. तर हे लिहिताना आपण ब्रेल पेपर आणि स्टायलसचा वापर करतो. ह्याच्यात काही आपण पेन पेन्सिल वगैरे ह्याचा काही वापर करत नाही. पण स्टायलस आणि स्लेट नावाची वस्तू असते, त्याच्यामध्ये ब्रेल पेपर घालून आपण ते 6 टिंबांनी आपण शब्द वाक्य अशी याची रचना करतो. तर थोडासा एक गैरसमज मी दूर करायचा प्रयत्न करते की ही 6 टिंबांची लिपी आहे. पण असं मानलं जातं, एक लेमॅन म्हणजे कधी पण एक असं सामान्य माणूस जर आपल्याकडे अंध व्यक्ती कसं शिक्षण घेत असेल, कसं वाचत असेल, तर ते असं गैरसमज असतो की ए, जसं आपण अ किंवा ए असं म्हणतो, की त्याला टिंब गेली जातात, तसं काहीतरी डिझाईन केलं जातं, असं माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते. तर तसं काही नसतं ते. तर ते 6 टिंबांचीच लिपी आहे ही, जसं देव्यांनी सांगितलं तशा प्रकारेच ती लिपी आहे. आणि ते उजवीकडून डावीकडे लिहितात आणि डावीकडून ती वाचली जाते. अशा प्रकारे ही लिपी आहे. नक्कीच. मग देवेंजी, ही लिपी फक्त दृष्टीबाधित लोकांसाठी आहे की इतर कोणी याचा वापर करू शकतो? हो, त्याही आधी मी हे सांगेन की ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, कारण अर्थात त्याच्या मागची कारणमीमांसा ही आहे की आपण पेपर जेव्हा स्लेटमध्ये टाकतो तेव्हा आपण लिहित असताना टिंब मागून उमटतात आणि जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपल्याला पेपर उलटा करावा लागतो आणि त्यामुळे वाचत असताना आपण डावीकडून उजवीकडे वाचत जातो. तुमच्या प्रश्नाकडे येतो. ही लिपी केवळ दृष्टीबाधितांसाठीच आहे असं नाही. जे दृष्टीबाधित नाहीत ते ही लिपी शिकून या ब्रेल लिपीच्या वारशाला आणखी पुढे नेण्यात मदत करू शकतात. उदाहरणार्थ ही लिपी दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा शिकू शकतात. ही लिपी खरं तर शिकायला खूप सोपी आहे. मी म्हणेन आपण डोळस लिहायला वाचायला शिकतो त्याहीपेक्षा सोपी आहे. संपूर्ण 6 टिंबांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स या लिपीमध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ जर तुम्ही 1 नंबरचं टिंब दाबलं तर ते अ असतं, त्याच्या खाली आणखी एक टिंब आला, दुसरा टिंब आला की तो ब असतो, म्हणजे इंग्लिशमधला बी. आणि त्याच्या बाजूला आडव्या तुम्ही पहिल्या टिंबाच्या बाजूला एक टिंब केला तर तो सी असतो. अशा पद्धतीने वेगवेगळे कॉम्बिनेशन्स जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकले तर ही लिपी शिकणं अजिबातच कठीण नाही. आणि पालकांनी ही लिपी आपल्या पाल्यांसाठी शिकावी. ज्यांना दृष्टीबाधित कुठलं त्यांचं पाल्य नाही त्यांनी दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी किंवा व्हॉलेंटिअरिंगसाठी ही लिपी शिकावी.
तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आणि मला असं वाटतं की आज खूप गरज आहे डोळस पुस्तकांना ब्रेलमध्ये ट्रान्सलेट करण्याची, आणि यासाठी मनुष्यबळ हवं तितकं उपलब्ध होत नाही. तर मला असं वाटतं की जर ही लिपी शिकली गेली अशांकडून जे दृष्टिबाधित नाहीत, तर त्यात कामातही मदत होऊ शकेल. नक्कीच. ब्रेल लिपी म्हणजे काय आणि ब्रेल लिपी कशी वाचली जाते याबद्दल आपण ऐकलं. आपण हा कार्यक्रम असंच सुरू ठेवणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत पल्लवी कदम मॅडम आणि देवेंद्र सरांसोबत. विश्रांतीच्या आधी ब्रेल लिपी म्हणजे काय आणि ती कशी वाचली जाते याबद्दल आपण ऐकलं. त्यासोबत देवेंद्र सरांनी आपल्याला सांगितलं की ब्रेल लिपीचा वापर आपण इतरही लोकांसाठी करू शकतो, आणि व्हॉलेंटियर्सबद्दलही देवेंद्र सरांनी आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलं. तर यासोबतच पल्लवी मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की याबद्दल तुमचं काय मत आहे? जसं देवेंनी सांगितलं की ब्रेल लिपी हे कोणीही शिकू शकतं, फक्त दृष्टिबाधित व्यक्ती न शिकता पण इतर लोकांनाही शिकवतं. तर मला असं सांगायचं आहे की नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड तर्फे दरवर्षी आपण एक कोर्स राबविला जातो, जो 1 महिन्याचा आहे, आणि त्याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती देतो. इवन ब्रेलही शिकवतो, त्याच्यामध्ये मोबिलिटी आहे, पूर्ण संस्थांची ओळख करून देतो. ह्याच्यामध्ये काय होईल की हे पालकांसाठी असतं, व्हॉलंटियरसाठी असतं, आणि ह्याच्यामध्ये काय जास्त मनुष्यबळ संस्थेमध्ये किंवा शासनामध्ये आपल्याला कार्यरत करता येईल, आणि एक व्हॉलंटियर म्हणून पण ते काम करता येईल किंवा पेड देखील काम करता येईल त्यांना, जेणेकरून आपलं मनुष्यबळ वाढेल. नक्कीच मॅम, पण आजच्या युगात ब्रेल लिपीचं महत्त्व म्हणजे एकंदरीत महत्त्व कमी होत चाललं आहे का? याबद्दल काय सांगाल? नाही, ब्रेल लिपीचं महत्त्व कमी होत चाललेलं नाही आहे. जरी टेक्नॉलॉजी किंवा सगळं आलेलं आहे तरी त्याचं काही महत्त्व कमी झालेलं नाही आहे. उलटं मी असं म्हणेन की ब्रेल जे पूर्वी 200 वर्षापूर्वी जे त्याचं इन्व्हेन्शन केलेलं आहे किंवा जनक केलेलं आहे, तर आत्ता तेवढ्याच प्रमाणात ब्रेल वापर केला जातो, आणि जसे स्वयंसेवी संस्था आहेत, शासन आहे, याला पुरेपूर त्याला प्रमोट करायचा प्रयत्न करतो, आणि हा प्रयत्न चालूच राहील मला असं वाटतं. आणि आता नवीन युगामध्ये आपल्याला ब्रेल चालू आहे, पण त्याच्यामध्ये आहे टेक्नॉलॉजी आलेली आहे की ब्रेल डिस्प्ले, नोट टेकर, ह्या सगळे आपण कम्प्युटरला कनेक्ट करून ते आपण वापरू शकतो. मग हे ब्रेल लिपीचा उपयोग म्हणजे जे दृष्टिबाधित व्यक्ती आहे त्यांच्यासाठी कसा होतो तुम्ही आम्हाला सांगितलं, पण त्यांच्या शिक्षणांमध्ये काही याच्यात फरक आला आहे का? एखादा अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकता का? अनुभव आपल्याकडे लाईव्ह एक्झाम्पल आहे, पण याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे बरेच असे उदाहरणं आहेत. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड तर्फे आम्ही इन्क्लुझिव्ह एज्युकेशन राबवतो, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आपली पूर्ण भारतभर आपली 800-900 मुलं आहेत जी शिकतायत, आणि लहानपणापासून आपल्याकडे ती शिकत आलेली आहे. आणि आपल्याकडे टीचर्स आहेत, जे स्पेशल टीचर्स आहेत, ते ही सगळी ब्रेल लिपी शिकवतात. आणि आज तुम्ही बघाल की अंध व्यक्ती कुठल्या शिखराला पोचलेला आहे. म्हणजे काही वकील आहेत का जे हायकोर्टामध्ये वगैरे प्रॅक्टिस करतात, आणि काही चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणि असे बरेच आहे जे आपल्या नॅपकडून किंवा इतर याच्याकडून शिक्षण घेऊन ते आपल्या आपल्या रोजगार उपलब्ध करून किंवा आपली फॅमिली सांभाळत आहेत. नक्कीच. देवेंद्र सर, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? धन्यवाद. शिक्षणामध्ये ब्रेल लिपीचा उपयोग हा खरं तर शिक्षणातच क्रांती, शिक्षण सुरूच झालं मुळात मला असं वाटतं की ब्रेल लिपीमुळे. बऱ्याच गोष्टी एका विद्यार्थ्याला करायच्या असतात, नोट्स वर्गामध्ये नोट्स घेण्यापासून परीक्षेत लिहिण्यापर्यंत ते पुस्तक वाचण्यापर्यंत, या सगळ्या गोष्टींमध्ये ब्रेल लिपी योगदान देत असते. सतत कन्सिस्टंटली ब्रेल लिपीची मदत होत असते. क्लासरूममध्ये आत्ता आम्ही जसं मॅम म्हटलं तसं आम्ही ब्रेलमी किंवा ऑर्बिट रीडर सारख्या डिव्हायसेसच्या माध्यमातून नोट्ससुद्धा घेऊ शकतो. त्याच्यानंतर परीक्षेत सुद्धा अशा डिव्हायसेसमध्ये आम्ही जे लिहितो ते डिजिटल स्वरूपात सेव्ह होत असल्याने तशाच डिव्हायसेसचा वापर परीक्षेत सुद्धा करता येऊ शकतो.
जेणेकरून रायटरची किंवा स्क्राईबची गरजच लेखनिकाची एका दृष्टिबाधित व्यक्तीला उरणार नाही. आणि हेच यातून सांगण्याचं तात्पर्य हाच की तंत्रज्ञानाच्या येण्याने ब्रेल लिपीचं महत्त्व कमी झालेलं नाहीये. ऍक्च्युली टेक्नॉलॉजी अँड ब्रेल गोज हँड इन हँड. तंत्रज्ञानाने ब्रेल लिपीला अडॉप्ट केलेलं आहे आणि ब्रेल लिपीचं महत्त्व मला नाही वाटत कधीच संपुष्टात येईल, कारण तंत्रज्ञानाच्या येण्याने असं झालंय की आम्ही स्क्रीन रीडर्सच्या मदतीने कुठलाही मजकूर वाचू शकतो, ऐकू शकतो म्हणजे, पण वाचण्याची गरज कधीच संपणार नाही आणि जोपर्यंत वाचण्याची गरज संपणार नाही तोपर्यंत ब्रेल लिपी आहेच. नक्कीच. हे तर खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की वाचण्याची गरज कधीच संपणार नाही आहे. हे सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. देवेंजी, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की मॅडमने सांगितलं की आपण लहान वयांपासून सगळ्यांना हे ब्रेल लिपी शिकू शकतो, ते शिकू शकतात ब्रेल लिपी. तर तुम्हाला काय वाटतं की लहान वयात ब्रेल लिपी शिकणं सोपं असतं की काय अडथळे येऊ शकतात? काय विशिष्ट प्रशिक्षण लागतो का? हो, मी म्हणेन की लहान वयात ब्रेल लिपी शिकणं सोपं असण्यापेक्षा ते सोयीचं आहे. कारण एखादा व्यक्ती जर दृष्टिबाधित आहे तर त्याच्यासाठी तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर ब्रेल लिपी शिकणं मला वाटतं योग्यच आहे. कारण ब्रेल लिपी ही तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्याला असं नाहीये की फक्त विद्यार्थी दशेत असतानाच ब्रेल लिपीची आवश्यकता तुम्हाला असणार आहे. तुम्ही प्रोफेशनल असताना सुद्धा लिहिण्या वाचण्याची गरज जिथे जिथे आहे तिथे ब्रेल लिपी तुम्हाला आहेच. लहानपणी ब्रेल लिपी शिकणं यामुळे महत्त्वाचं आहे, कारण मग तिथून तो जडणघडणीचा काळ असतो एखाद्या माणसाचा, आणि जर तिथूनच ब्रेल लिपीची सोबत जर एखाद्याला मिळाली तर मला वाटतं की खूप व्यवस्थित शैक्षणिक विकास एखाद्या व्यक्तीचा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की शिक्षणामध्ये ब्रेल लिपीला रिप्लेस केलं जाऊ न शकण्याचं कारण हे आहे की आज ज्यांचा अभ्यास मी पाहिलाय की संपूर्णपणे ऑडिओ बेस्ड होतो, फक्त ऐकून होतो, त्यांना स्पेलिंग सेन्स व्यवस्थित नसतो किंवा त्यांना आणखी काही अडचणी येतात. तर अशा अडचणी ब्रेल लिपीतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना कमी येतात किंवा येतच नाही. नक्कीच. म्हणजे ब्रेल लिपी हे खरं तर सोपं आणि सुरळीत करण्याचा एक मार्ग आहे असं देवेंजींनी आपल्याला पटवून दिलं. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की भारतात ब्रेल शिक्षणाची सध्याची परिस्थिती काय आहे, याबद्दल काय सांगाल? भारतामध्ये ब्रेल शिक्षणाची आता शासनातर्फे किंवा स्पेशल शाळा आहेत किंवा स्वयंसेवी संस्था आहेत, हे आपल्या परीने खूप अतोनात प्रयत्न करत असतात की वेगवेगळ्या माध्यमात, आता शिक्षणाचं तर आहेच, ब्रेल पुस्तकाचं आपण वापर लहानपणापासूनच करत असतो आणि वेगवेगळे जे कॉम्पिटिशन्स असतात, आता ब्रेल प्रमोट व्हावं किंवा मुलांनी ब्रेल जास्तीत जास्त शिकावं म्हणून ब्रेलचा उपयोग आपण अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त इवन गेम्समध्ये करतो. इवन ह्याच्यामध्ये जेव्हा कॉम्पिटिशन्स आपण ऑर्गनाईज करतो, ब्रेल रीडिंग रायटिंग कॉम्पिटिशन, आणि कटाक्षाने सगळे म्हणजे शासन पण आणि इवन स्वयंसेवी संस्था हे करतच असतात की ब्रेल रीडिंग रायटिंग कॉम्पिटिशन. आता आजचा दिवस 4 जानेवारी लुई ब्रेल डे आहे. या दिवशी तर हमखास सगळेच प्रमोट करण्यासाठी आपण ब्रेल लिपीचा प्रचार करत असतो. त्यामुळे भारतामध्ये पण आणि जागतिक पातळीवर पण ब्रेलचा उलट आज आता जसं वर्ल्ड ब्लाइंड युनियननी हे घोषित केलेलं आहे की आजचा दिवस आणि आजपासून हा वर्ल्ड ब्रेल कॅम्पेन म्हणून साजरा केला जाईल आणि हा पुरेपूर ह्या वर्षभर राहील. हा नक्कीच. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे की मराठी भाषेसाठी ब्रेल लिपी कशी विकसित करण्यात येऊ शकते? मराठी भाषेसाठी विकसित करण्यासाठी ॲक्च्युली तेच मी जसं म्हणाले की स्वयंसेवी संस्था आणि यांनी म्हणजे सारखं असे सतत हे प्रयत्न केले पाहिजे की ब्रेल पुस्तकांमध्ये आता आपण बघतो की अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त सगळे जे काय मेन्यू कार्ड्स आहेत किंवा ब्रेल जे बँकांमध्ये जे प्रॉस्पेक्टस लागतं तेही ब्रेलमध्ये केलं जातं आणि सगळे जे काही आपल्याला रीडिंग मटेरियल लागतं ब्लाइंड करता हे सगळं ब्रेलमध्ये केलं जातं आणि ते मराठी ब्रेलमध्ये केलं जातं. ते नक्कीच. देवेंजींना याबद्दल काय सांगायचं? हो, खरं तर भारतात ब्रेल लिपी, मी थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगेल याबद्दलची की भारतात जेव्हा ब्रेल लिपी आली 1951-52च्या आसपास,
तेव्हा प्रत्येक देशात ब्रेलसाठीची एक समिती असते, ब्रेल काउन्सिल असते. त्यांच्या माध्यमातून भारतीय भाषांसाठी देवनागरी लिपीसाठी ब्रेल लिपी ही डेव्हलप केली गेली. आणि आत्ता जे आम्ही तुम्हाला ABCD दाखवलं तशाच पद्धतीचं मराठी अक्षरांसाठी सुद्धा ब्रेल आहे. त्याच्यामध्ये काही जास्त बदल नाही आहेत. जो A आहे इंग्लिशमधला तो मराठीमधला अ आहे. अशा पद्धतीने पुढे आणखी अक्षरं ब्रेलमध्ये आहेत. आणि एक तुमचा जो मागचा प्रश्न होता त्याबद्दल थोडासा बोलेन की भारतामध्ये ब्रेलची स्थिती थोडासा याबद्दल एक निगेटिव्ह व्ह्यू तुम्हाला मी सांगू इच्छितो की फारशी चांगली यामुळे नाही, कारण काही संस्थांचंच यामध्ये योगदान आपल्याला पाहायला मिळतं. त्या संस्था खूप जोमाने काम करतात, परंतु काही संस्थांचंच काम आपल्याला पाहायला मिळतं. आणि शासनाच्या पातळीवरती जी दखल घेतली गेली पाहिजे ती मला असं वाटतं की थोडी थंड आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर जी पुस्तकं डोळस शाळांमध्ये डोळस जी पुस्तकं तुम्हाला ज्या दराला मिळतात त्या दराला विद्यार्थ्यांना ब्रेल पुस्तकं उपलब्ध होत नाहीत. तर मला असं वाटतं की बोर्डाच्या स्तरावर किंवा शासनाच्या स्तरावर पुस्तकं निर्माण करण्याचा, तयार करण्याचा किंवा या सगळ्या गोष्टींना फंड करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो शासनाकडून राबवला जावा आणि ऍक्टिव्ह पावलं यासाठी उचलली जावी. नक्कीच. आणि इथेच खरं तर प्रेक्षकांची भूमिका मला वाटते येते. ही जनजागृतीची खूप गरज आहे. हे सगळ्यांना माहीत पडावं म्हणून ही एक कार्यक्रम असतोच, जसं की आपल्याला सरांनी स्वतः सांगितलं. आपण ही कार्यक्रम असंच सुरू ठेवणार, पण सध्या वेळ जरी छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत पल्लवी कदम मॅडम आणि देवेंद्र सर यांच्यासोबत. आपल्याला पहिल्यांदा एक फोन येतोय. शिवांशीष दायमा बोलतायत अहिल्यानगरवरून. बघूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सर, मी शिवांशीष दायमा अहिल्यानगरमधून बोलतोय. ब्रेल लिपीचा वापर हा सर्व क्षेत्रात होतोय का सध्या, आणि जर होत नसेल तर त्याच्या विकासासाठी कोणकोणते उपक्रम सरकार किंवा शासनातर्फे राबवले जातात? नक्कीच, धन्यवाद. देवेंजी काय सांगाल? धन्यवाद. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी ॲक्च्युली आत्ता याच्याचबद्दल बोललो. ब्रेल लिपीचा वापर हा होत आहे, नाही असं नाही. खूप प्रगतिशील धोरणं राबवली जात आहेत. आता जर आज तुम्ही पाहिलं तर लिफ्ट्समध्ये तुम्हाला किंवा प्रसाधनगृहांमध्ये किंवा रेल्वे स्टेशन्सवरती फलाटांचे क्रमांक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्रेलमध्ये पाहायला मिळतात. औषधांच्या आवरणांवरती सुद्धा ब्रेलमध्ये लिहिलेलं असतं. पण हेच आणखी व्यापक प्रमाणात होण्याची गरज आहे. बऱ्याचदा मी पाहत असतो की ब्रेल हे अशा पायाभूत सुविधांमध्ये येतं, परंतु ते ॲक्सेसिबल नसतं. ते पटकन सापडेल लिहिलेलं एखाद्या व्यक्तीला असं नसतं. तर मग या दृष्टीने सुद्धा पावलं उचलली जावीत आणि आणखी सार्वत्रिकीकरण ब्रेलचं कसं करता येईल त्यासाठी शासनाने पावलं नक्की उचलावीत. आपल्याकडे सगळ्या या बाबतीतल्या योजना आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन होणं आवश्यक आहे. नक्कीच, इम्प्लिमेंटेशन होणं खूप आवश्यक आहे. देवेंद्र सरांनी बरोबर सांगितलं. पल्लवी मॅडम, तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल? थोडंसं पुढे जाऊन मी असं सांगेन की शासनाने पावलं उचलणं खरंच गरजेचं आहे. कारण आता आपण जेव्हा ते लोक रोजगारासाठी जातात, म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे जातात, तेव्हा त्यांना घरापासून ते ऑफिसपर्यंत जाण्याचा मार्ग जो आहे तो ट्रेन आहे, मेट्रो ट्रेन आता झालेले आहेत. इथे सगळीकडे आपण ब्रेल सायनेजेस लावायला पाहिजे आणि ते लावले जात आहेत. पण बिल्डिंगमध्ये वगैरे हे सगळे ॲक्सेसिबल करायला पाहिजे. कारण नुसतं शिक्षण आणि रोजगार देण्यात आपलं काम संपुष्टात येत नाही, तर त्यासाठी ॲक्सेसिबल एरिया करायला पाहिजे. नक्कीच, म्हणजे हे डेली रुटीनमध्ये कामाला आलं पाहिजे असं तुम्ही आम्हाला पटवून देताय. देवेंजी, तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल? हां, मी म्हणत होतो की एक साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं सर्वांना, तर तुम्ही जेव्हा एखाद्या दुकानात जाता आणि एखाद्या वस्तूच्या बॉक्सकडे तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला त्याची MRP दिसते, परंतु आम्हाला ते विचारण्यासाठी दुकानदारावरच अवलंबून राहावं लागतं आणि त्याच्यामध्ये धोका असू शकतो बराच. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की ब्रेल सगळीकडे येण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी स्वतः तपासून घेणं वेगळी गोष्ट आणि कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहणं वेगळी गोष्ट. नक्कीच, नक्कीच, बरोबर.
मी तुमचाच अनुभव तुमचाच अनुभव विचारेल देवेंजी. पुढचा प्रश्न असा आहे की ब्रेल कुठली पुस्तकं तुम्ही वाचली आहेत, म्हणजे अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त कुठली पुस्तकं वाचली आहेत, त्यासोबत वर्तमानपत्र म्हणा, नोट्स म्हणा, हे इझिली अवेलेबल आहेत का? वर्तमानपत्र कुठलंच ब्रेलमध्ये उपलब्ध नाही आहे, दुर्दैवाने हे मला सांगावं लागेल. परंतु अशाच संस्थांच्या माध्यमातून, उदाहरणार्थ नॅब सारख्या बरीच साप्ताहिक, पाक्षिक, मासिक छापली जातात, प्रसारित केली जातात. परंतु सर्वांसाठी असलेल्या कुठल्याच वर्तमानपत्राला आजपर्यंत मी ब्रेलमध्ये पाहिलेलं नाहीये. शालेय वयात असताना मी ब्रेलमध्ये खूप पुस्तकं वाचली आहेत, पण दुर्दैवाने हे सांगावं लागेल की जेव्हा मी अंधशाळा सोडली त्याच्यानंतर ब्रेलचा आणि माझा खूप कमी संपर्क होता. आणि मी असं म्हणणार नाही की याच्यामागे एकमेव कारण हे माझं दुर्लक्ष होतं, कारण ब्रेल तिथून पुढे माझ्या आयुष्यात आलंच नाही, कारण ते उपलब्ध नव्हतं. जर तुम्ही पाहिलं ज्युनियर कॉलेज नंतर जेव्हा युनिव्हर्सिटीच्या शिक्षणाला, जेव्हा हायर एज्युकेशनला जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची सुरुवात होते, तेव्हा कुठलंही पुस्तक ब्रेलमध्ये उपलब्ध युनिव्हर्सिटीजकडून केलं जात नाही. तशा तरतुदी कायद्यात असून सुद्धा बऱ्याचदा जी पावलं उचलली गेली पाहिजे विद्यापीठांच्या स्तरावरती उचलली जात नाही. आणि आम्हाला विद्यार्थ्यांना तुटपुंज्या साधनांवरती अवलंबून राहावं लागतं, नोट्सवरती अवलंबून, डिजिटल नोट्सवरती अवलंबून राहावं लागतं. तिथे ब्रेलचा जो सपोर्ट हवा तो नाही आहे. मी ब्रेलमध्ये अवांतर वाचनाची काही पुस्तकं, निवडक पुस्तकं वाचली असतील शाळेत, तीच. त्याच्यानंतर जे काही वाचलं ते संपूर्ण ऑडिओमध्येच वाचलं. त्यासोबत मला असं विचारायचं आहे देवेंद्र सर तुम्हाला की मोबाईल म्हणा, ATM, लिफ्ट आहे, अशा ठिकाणी ब्रेलचं किती महत्त्व आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या अनुभवाने सांगू शकाल? आत्ताच मी तुम्हाला जे उदाहरण दिलं ते उदाहरण लागू करता येईल. होतं, बरोबर. हो, ते उदाहरण कुठेही लागू करता येईल. लिफ्टमध्ये केवळ ब्रेल असण्याचीच आवश्यकता नाहीये, तर ब्रेल सोबत तुम्ही कुठल्या फ्लोअरवर पोहोचता त्याची अनाउन्समेंट, त्या फ्लोअरवरती जर तसा मार्क असला ब्रेलमध्ये तर तशा गोष्टी व्हायला यामुळे हव्यात. कारण प्रत्येक वेळी कोणीतरी माणूस मदतीला उपलब्ध असेलच असं नाही. आणि मला असं वाटतं की आपण जर स्वयंपूर्णते बाबतीत बोलत आहोत तर मग एखाद्या दृष्टिबाधित व्यक्तीने स्वयंपूर्ण होण्यासाठी ब्रेल पावलोपावली असलं पाहिजे. साईन बोर्ड्स असतील किंवा या सगळ्याच गोष्टी, फलाटांवर सुद्धा जे पिलर्स आपल्याला दिसतात त्या पिलर्सवरती फलाटांचा क्रमांक नोंदवला गेला पाहिजे, जेणेकरून असं नाही की ब्रिजवरून उतरतानाच एखाद्याला दिसला ब्रेलमध्ये लिहिलेला फलाट क्रमांक आणि नंतर एखादा व्यक्ती दुसरीकडून येत असेल तर त्याला तसं ब्रेलचं कुठलंच सायनेज दिसलं नाही, असं नाही झालं पाहिजे. तर ऍक्सेसिबल थोडक्यात मला म्हणायचं आहे की ब्रेल असलं पाहिजे सगळीकडेच. पल्लवी मॅम, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? हो, मला ह्याच्यात थोडंसं ॲड करावं असं वाटतं की बहुतेक आता आमची स्वयंसेवी संस्था आहे, ह्याच्यामध्ये आमची लार्जेस्ट ब्रेल प्रेस आहे. तर एका ब्रेल प्रेस म्हणजे त्याचं प्रिंटिंग एवढं कॉस्टली होत असतं की, कारण एक डोळस पान आणि ब्रेलचं पान, हे एक डोळस पान आपण प्रिंटिंग करायला गेलो तर त्याचे 2 पानं होतात. तर असं ते बल्की होऊन जातं आणि त्याचं प्रिंटिंग कॉस्ट पण खूप वाढलं जातं. आणि ब्रेलच्या मशिनरी पण इतक्या कॉस्टली असतात की त्याचं मेंटेनन्स, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे स्वयंसेवी संस्था ही देणगीच्या याच्यावरच अवलंबून असते. तरी पण ते देखील लक्षात घेऊन आम्ही म्हणजे आता अकॅडमिक्स पुस्तकाच्या व्यतिरिक्त आपण कॅलेंडर छापतो. दर वर्षाला आपण ब्रेल कॅलेंडर, जे कालनिर्णय कॅलेंडर आहे ते आपण छापतो दरवर्षी, कारण ते दृष्टिबाधित व्यक्तींसाठी खूप उपयोगी पडतं आणि त्याची मागणी पण येते. आम्हाला वेळोवेळी विचारलं जातं की कधी हे तयार होईल, आणि असं म्हणून आम्ही ते ॲडव्हान्समध्येच तयार करत असतो नेहमी. किंवा डिक्शनरी म्हणा, जी पुस्तकं आपल्याला त्यांना म्हणजे सशक्तीकरण करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी लागणार असेल ती आम्ही आमच्या तर्फे प्रिंटिंग केलं जातं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की समजा ब्रेल कोणाला येत नसेल, ब्रेल लिपीचा उपयोग त्यांनी आधी केला नसेल, तर त्यांना त्याचा अडचण येणारच आहे. पण त्यासोबत कुठल्या अशा अडचणी आहेत जे कॉमनली तुम्हाला बघायला मिळतात? सगळ्यात मोठी अडचण तर मला असं वाटतं की
संपूर्ण ऑडिओमध्ये ज्या व्यक्तीचं शिक्षण झालेलं आहे त्या व्यक्तीला स्पेलिंग सेन्स त्या व्यक्तीचा डेव्हलप होणार नाही. आणि शेवटी दोन्ही गोष्टी मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेस करत असतो. ऐकणं वेगळ्या पद्धतीने प्रोसेस होतं, वाचणं वेगळ्या पद्धतीने प्रोसेस होतं. आणि माझा असा अनुभव आहे की जर तुम्ही एखादं ध्वनिमुद्रित पुस्तक ऐकत आहात तर तुम्ही ते प्रत्येक वाक्य त्या पुस्तकातलं जागरूकपणे ऐकालच असं नाही. कधीतरी तुमचं लक्ष दुसरीकडे लागेल, कधीतरी तुम्ही डायव्हर्ट व्हाल, पण हे वाचनाबाबतीत कमी होतं, तेवढं पाहायला मिळत नाही. आणि मला असं वाटतं की ब्रेलमध्ये ज्या व्यक्तीने वाचलेलं आहे त्याला ते व्यवस्थित आठवता येऊ शकतं, व्यवस्थित लक्षात ठेवता येऊ शकतं, गरज लागेल तेव्हा ते रेफर करता येऊ शकतं. ऑडिओमध्ये त्या गोष्टी आपल्याकडे नसतात उपलब्ध. नक्कीच. मग तुम्ही कुठलं असं बुक रेकमेंडेशन ब्रेलमध्ये असणारे कुठलं बुक रेकमेंडेशन आपल्या दृष्टीबाधित व्यक्तींसाठी कराल जे तुम्ही नुकतंच वाचलं असेल? मला असं वाटतं की कुठलंही पुस्तक सुरू करा, पण सुरू करा. आपण कुठलंही पुस्तक वाचायला हरकत नाही. वाचन संस्कृती आज खरं म्हणावं लागेल की खूप मागे पडलेली आहे. आपल्याला सिरीज बघायला आता आलेल्या आहेत, पिक्चर्स बघायला आलेले आहेत, आपण खूप खर्च करून थिएटर्सना जातो, पण मला असं वाटतं तेवढ्याच जोमाने आपण पुस्तकं वाचायला घेतली पाहिजेत. आज मी कुठलंच पुस्तक रेकमेंड करणार नाही. मला असं वाटेल की तुम्हाला जी पुस्तक आवडतात, इव्हन गोष्टींचं पुस्तक तुम्हाला जर वाचावं असं वाटत असेल तर तिथून सुरुवात करावी. नक्कीच, जे ब्रेलमध्ये अवेलेबल आहे. बरोबर. मला असं वाटतं की वाचनासाठी ब्रेलवर नक्की अवलंबून राहावं, पण सध्या ब्रेलची जी स्थिती भारतात आहे ती पाहता मला असं वाटतं ज्या पद्धतीने तुम्हाला, ज्या मार्गाने तुम्हाला वाचता येईल त्या मार्गाने वाचावं. ॲमेझॉन किंडलवरती जी पुस्तकं असतात ती ॲक्सेसिबल असतात, तुमचं स्क्रीन रीडर वाचू शकतं. काही प्लॅटफॉर्म्स आहेत जे ऑडिओ बुक्स, ऑडिबल, स्टोरीटेल सारखी, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑडिओ बुक्स ऐकता येऊ शकतात. जो मार्ग तुम्हाला मिळेल त्या मार्गाने तुम्ही वाचलं पाहिजे. पल्लवी मॅम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की दृष्टीदोष जन्मजात आहे की नंतर वयानंतर झाला आहे असल्यास संबंधित व्यक्तीसाठी कोणते प्रशिक्षण किंवा पुनर्वसन सुविधा उपलब्ध आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली हा. दृष्टीबाधित दोन प्रकारे असतात. एक तर जन्मजात असतं आणि दुसरं म्हणजे लेट ब्लाइंड, ज्याला आपण ॲडव्हेंटिशियस ब्लाइंड असं म्हणतो. आणि हे कोणत्याही वयामध्ये येतं. ते 18 वर्ष असतं किंवा 30-40 असं कुठल्याही वयामध्ये असतं. एज रिलेटेड नसतं, काही वेळेला एज रिलेटेड असतं. पण जेव्हा ते मध्येच अंधत्व येतं तेव्हा नॅबमध्ये एक 3.5 महिन्याचं एक प्रशिक्षण आहे ज्याच्यामध्ये आम्ही 3A असं शिकवतो आपण. एक तर एक्सेप्ट करायला पाहिजे ब्लाइंडनेस, कारण ते खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण एक तर फॅमिली एक्सेप्ट करत नाही, इवन दृष्टीबाधित व्यक्ती स्वतः ते एक्सेप्ट करायला, कारण साहजिक आहे. आधी डोळस जीवन जगलेलं आहे, त्याच्यानंतर अचानक अंधत्व आल्यानंतर ते एक्सेप्ट करणं डिफिकल्ट होऊन जातं. मग त्यासाठी आम्हाला खूप सारं काउन्सिलिंग करावं लागतं आणि फॅमिलीला देखील काउन्सिलिंग करावं लागतं. आणि मग ते 3.5 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना सामावून घेतो आणि त्याची पुनर्वसनाची प्रक्रिया तेव्हापासून सुरू होते. आणि ती खूप छान होते. अशी होते की जी व्यक्ती एकदम अंधत्व आल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलेली असते ती आज एक चांगल्या प्रकारे नोकरी करते आणि आपलं घर सांभाळते. म्हणजे हे खूप चांगलं हे आहे. तर माझं असं सांगणं आहे प्रेक्षकांना की कोणालाही मध्ये असं अंधत्व आलं तर ते म्हणजे खचून जाऊ नये. ते वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत, ते प्रशिक्षण कंडक्ट करतात, त्यांना संपर्क साधा आणि त्याचं प्रशिक्षण घ्या. नक्कीच. म्हणजेच प्रोत्साहन देण्यासाठी, सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी देवेंजींना हाच सेम प्रश्न विचारेल की याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी म्हणेन अंधत्व कुठल्याही तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावरती येऊ, आज एवढ्या संस्था, संघटना जर मदतीला उभ्या आहेत तर मला वाटत नाही कोणाचंही आयुष्य थांबेल. माझ्या संपर्कातले बरेच मित्र आहेत जे लेट ब्लाइंड आहेत आणि खूप चांगलं करतायत. नक्कीच मला असं वाटतं की आयुष्यात काहीतरी कमी होतं, हे आपण मान्य करायला हवं. पण फार फार तर थोडासा वेळ लागू शकतो पुन्हा रिहॅबिलिटेट व्हायला, आयुष्याला पुन्हा नव्याने सुरू करायला, स्वीकारायला. पण ते झाल्यानंतर आयुष्य अजिबातच कठीण नाही आहे. हा नक्कीच एक
बेनिफिट असतो. जे व्यक्ती जन्मतः दृष्टीबाधित असतात त्यांना त्यांच्यासाठी सवयीचा भाग झालेला असतो, पण तो सवयीचा भाग करून घेणं पण खूप काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर अंधत्व आलं तरी मला असं वाटतं की आज कोणीही वर येऊ शकतं आणि त्याच्यासाठी अशा संघटनांची मदत घेतली गेली पाहिजे. आणि शेवटी मला असं वाटतं की तो स्वभावाचा भाग आहे. जर तुमच्या स्वभावातच लढणं असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट स्वीकार कराल. ते असावं लागतं, असलं पाहिजे, असावं लागतं म्हणण्यापेक्षा. बरोबर. म्हणजे मनाची तयारी जर खूप ठाम असेल तर नक्कीच आपण कुठल्याही प्रॉब्लेमला म्हणजे मात देऊ शकतो. आपण ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत पल्लवी कदम मॅडम आणि देवेंद्र सरांसोबत. विश्रांतीच्या आधी भारतात ब्रेल लिपीची काय स्थिती आहे व ब्रेलचा महत्त्व लिफ्टमध्ये, मोबाईलसाठी किंवा इतरही म्हणजे गोष्टीमध्ये होतो असं आपल्याला पल्लवी मॅडम आणि देवेंद्र सरांनी पटवून दिलं. त्यासोबत पल्लवी मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जे दृष्टीबाधित व्यक्ती असतात त्यांच्यासाठी ब्रेल लिपीमध्ये शिक्षण, माहिती व शैक्षणिक साहित्य, लेखन यामध्ये देण्याबाबत भारतीय कायद्यात कुठले बदल आले आहेत? नक्कीच. आपल्याकडे पर्सन्स विथ डिसेबिलिटी साठी एक कायदा आहे. पूर्वी तो 1995 साली आला होता. पर्सन्स विथ डिसेबिलिटी ॲक्ट, इक्वल अपॉर्च्युनिटीज अँड इक्वल पार्टिसिपेशन असा तो ॲक्ट होता 95चा. आता एक त्याच्यातच बदल करून तो राईट बेस्ड ॲक्ट आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना म्हणजे गव्हर्नमेंट शासनामधून सगळ्यांना ती सोय द्यावी लागते, देणं भाग आहे आणि तो हक्क आहे दृष्टीबाधित किंवा पर्सन्स विथ डिसेबिलिटी व्यक्तीसाठी. त्याच्यामध्ये बरेचसे तरतूद आहेत. शिक्षणाच्या बाबतीत आहे, मग ॲक्सेसिबिलिटीवर आहे. ॲक्सेसिबिलिटीवर मी असंच म्हणेन की ते मॅन्डेटरी आहे. हा कायदा मुळात असा आहे की राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी ॲक्ट 2016. तर याच्यामध्ये ॲक्सेसिबिलिटी नावाचं एक प्रोव्हिजन आहे जे मॅन्डेटरी आहे सगळ्यांना इस्टॅब्लिशमेंटमध्ये, की सगळ्यांनी ब्रेल सायनेजेस आणि ते इमारत ॲक्सेसिबल करायची आहे. कोणीही असो, म्हणजे दृष्टीबाधित असो किंवा इतर डिसेबल्ड व्यक्ती असो, त्यांच्यासाठी रॅम्प लावणं किंवा ब्रेल सायनेजेस, दृष्टीबाधितांसाठी ब्रेल सायनेजेस लावणं असं करणं बंधनकारक आहे आणि ते न केल्यास त्याच्यासाठी पेनल्टी पण आहे. आणि नुसतं करून सोडून द्यायचं नाहीये, त्याच्यामध्ये एक सोशल ऑडिट म्हणून असतं. तर ते केल्यानंतर त्याचं पुरेपूर ऑडिट झालं पाहिजे आणि ते कोणीतरी म्हणजे संस्थांनी किंवा शासनाने त्याचं ऑडिट केलं पाहिजे. नक्कीच. देवेंद्रजी, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ब्रेल लिपी सोडून दुसरी कुठली लिपी आहे का ज्यामध्ये दृष्टीबाधित लोकांना त्यांना मदत होऊ शकते? त्यासोबत आणखीन कुठले असे ॲस्पेक्ट्स आहे जे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे? ब्रेल लिपी ही एकमेव लिपी आहे जी दृष्टीबाधित व्यक्ती वापरू शकतात लिहिण्या वाचण्यासाठी. पण ब्रेल लिपी व्यतिरिक्त आणखी काही साधनं आहेत ज्यांचा उपयोग दृष्टीबाधित व्यक्ती करत आहेत आज. सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे तंत्रज्ञानच आहे. असं म्हटलं जातं की तंत्रज्ञानाची ब्रेलसोबत स्पर्धा आहे, पण आपण पाहिलंच की कशा पद्धतीने डिजिटल ब्रेल विकसित झालेला आहे. आज बरेच म्युझिक कंपोजर्स सुद्धा असे आहेत की ते ब्रेलच्या मदतीने, जे आपण डिजिटल वर्कस्टेशन्स वापरतो, रीपर वगैरे सारखे, त्यांच्यामध्ये ते ब्रेलच्या मदतीने म्युझिक जनरेट करतायत. टेक्नॉलॉजी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, घटक आहे, जो दृष्टीबाधित व्यक्तींचं आयुष्य बदलू शकतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या येण्यानंतर मला असं वाटतं की पुस्तकांमधल्या अशा आकृत्या, अशी चित्र जी एक डोळस व्यक्तीही व्यवस्थित ज्यांचं वर्णन करून सांगू शकत नाही, तितक्या उत्तम पद्धतीने AI कडून आपल्याला त्याचं वर्णन मिळू शकतं, ChatGPT, जेमिनाय सारखे टूल्स वापरून. आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की 2 महत्त्वाच्या सुधारणा आपण जर या संपूर्ण सिस्टममध्ये केल्या तर खूप आपण आहोत त्यापेक्षा पुढे जाऊ शकू. पहिली तर गोष्ट की विद्यार्थ्यांना म्हणजे अशा पाल्यांच्या पालकांना जे दृष्टीबाधित आहेत त्यांना शाळेच्या स्तरावरच
हे हे कळल्यानंतर की त्यांचं पाल्य दृष्टीबाधित आहे, हे कळल्यानंतरच त्यांना शालेय स्तरावर अशाच NGOजच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून पेरेंटिंगचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी एक कोर्स तसा डेव्हलप झाला पाहिजे, सायकोलॉजिस्ट आणि सगळ्यांनाच त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून, जेणेकरून जो विकास एका सामान्य व्यक्तीचा होतो त्याच गतीने, त्याच पद्धतीने एका दृष्टीबाधित व्यक्तीचाही विकास होईल. दुसरी गोष्ट की आपल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, बोर्ड असेल, युनिव्हर्सिटी असेल, त्यांनी शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याचं काम ब्रेलमध्ये हे आपल्या हाती घ्यावं. हे यासाठी की आपल्याला, कारण वेगवेगळ्या संस्था ब्रेल मटेरियल तयार करत असतात, त्यामुळे त्यामध्ये युनिफॉर्मिटी नाहीये. बोर्डाला जे अपेक्षित आहे पुस्तक मी वाचणं, ते मी त्याच पद्धतीने वाचतोय का, त्या पुस्तकामध्ये ज्या आकृत्या आहेत त्या मला त्याच पद्धतीने कळतात का ज्या पद्धतीने बोर्डाला अपेक्षित आहे की मला कळाव्यात त्या. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्या आकृत्यांच्या डिस्क्रिप्शन्स वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या जाऊ शकतात, इंटिग्रेट केल्या जाऊ शकतात आणि बोर्डाकडूनच व्यवस्थित तपासून घेऊन ही पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी, दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी तयार केली जाऊ शकतात. नक्कीच. पल्लवी मॅम, तुम्ही नॅबला म्हणजे 30 वर्षापासून या क्षेत्रात अटॅच्ड आहात, तर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही शेवटचा संदेश काय द्याल? ब्रेल लिपी आणि इतरही विषयावर. हो. प्रेक्षकांसाठी मी असा संदेश, त्याआधी मला असं हे करायचं आहे की जसं जनजागृती करायला हवं तसं फक्त दिनानिमित्त नाही राहता, ते सातत्याने चालू राहायला पाहिजे. आणि जसं नॅब इंडियातर्फे आम्ही कॉर्पोरेट्स करिता एक अवेअरनेस क्रिएट करतो, जे 1-2 तासाचा वर्कशॉप असतो. तो खाली वॉचमॅन पासून तर वरच्या मॅनेजरपर्यंत आम्ही त्यांना अवेअरनेस क्रिएट करतो की दृष्टीबाधित व्यक्ती जेव्हा तुमच्या निदर्शनास येतो किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठेही रस्त्यावर, किंवा की त्यांना कसं हेल्प केलं जाईल, त्यांना कशी असिस्टन्स दिलं जाईल. कारण काही वेळेला काय होतं की त्या व्यक्तीला मदत नसली पाहिजे असते, पण लोक म्हणजे सिंपती दाखवून किंवा काही असं हे करून त्यांना ओढलं जातं किंवा काय. तर ह्याची करेक्ट जे मोबिलिटी ट्रेनिंग आहे किंवा त्यांना कसं हेल्प करायला पाहिजे याचं प्रशिक्षण आम्ही अवेअरनेस वर्कशॉप क्रिएट करून आम्ही देत असतो. दुसरं म्हणजे माझं प्रेक्षकांना असं सांगणं आहे की आपल्या घरी जर एखादं मूल अंधत्व किंवा इतर काही डिसेबिलिटी जर आलं त्याला, किंवा असतील असं, किंवा शेजारी असतील, तर माझं असं सांगणं आहे की त्यांनी खचून जाऊ नये. कारण आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की आपल्यासाठी सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत, आणि ते अंधत्व असू दे किंवा इतर डिसेबिलिटी असू दे, त्याचं प्रशिक्षण योग्य वेळी जर घेतलं तर त्याचं, त्या बालकाचं पुनर्वसन चांगल्या रीते होऊ शकतं. नक्कीच. तर धन्यवाद पल्लवी मॅडम, धन्यवाद देवेन सोनार सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. ब्रेल लिपी काय असते, ब्रेल लिपी कशी वाचली जाते, ब्रेलची सध्या भारतात काय स्थिती आहे, व की आपण विविध प्रकारे हे इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतो, काय सुधारणा येऊ शकते, याबद्दल आम्हाला सांगितलं. तर दूरदर्शन वाहिनीतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. 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 आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.